विद्यार्थी मित्रांनो, 12वी भूगोलाच्या प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया याकडे आपण आता वळत आहोत. प्रकरण क्रमांक 4 मध्ये आपण प्राथमिक आर्थिक क्रिया पाहिल्यात. आता आपण प्रकरण क्रमांक 5 मध्ये द्वितीयक आर्थिक क्रिया पाहणार आहोत. प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ, ऊसापासून साखर बनविणे, कापसापासून कापड तयार करणे यासारखे व्यवसाय. प्राथमिक व्यवसायातील कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर त्या कच्च्या मालाची गुणवत्ता वाढते व त्याचे मूल्यवर्धन होते. द्वितीयक आर्थिक क्रियांची किंवा व्यवसायांची वैशिष्ट्ये. 1. द्वितीयक श्रेणीच्या व्यवसायांमध्ये वस्तूचे किंवा पदार्थांचे रूपांतर केले जाते. उदाहरणार्थ, ऊसाचं रूपांतर साखरेत, कापसापासून कापड. दुसरं वैशिष्ट्य, द्वितीयक श्रेणीच्या व्यवसायांमध्ये प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून अधिक उपयुक्त किंवा उपभोग्य वस्तू बनविल्या जातात. तिसरं वैशिष्ट्य, द्वितीयक श्रेणीच्या व्यवसायासाठी कच्चा माल, भांडवल, मजूर वर्ग, बाजारपेठ, वाहतूक व दळणवळण सुविधा, शासकीय धोरण, राजकीय व आर्थिक स्थैर्य या गोष्टीची आवश्यकता असते. चौथं वैशिष्ट्य, प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून आलेल्या मालावर प्रक्रिया करून त्या कच्च्या मालाचे अधिक मूल्य व उपभोग मूल्य वाढते. पाचवं वैशिष्ट्य आहे, द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय शहरी भागात स्थापन झाल्याने शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सहावं वैशिष्ट्य, द्वितीयक श्रेणीच्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातवं वैशिष्ट्य, द्वितीयक श्रेणीच्या व्यवसायात आज जगात जपान, संयुक्त संस्थाने, जर्मनी, रशिया, तैवान, कोरिया, चीन, ग्रेट ब्रिटन हे देश अग्रेसर दिसून येतात. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. पहिले आपण प्राकृतिक घटक अभ्यासूया. प्राकृतिक घटक यात पहिला आहे कच्च्या मालाची उपलब्धता. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर कच्चा माल हा घटक सर्वाधिक परिणाम करणारा आहे. असा हा कच्चा माल आपणास शेती, खाणकाम, वनांमधून व मासेमारी या व्यवसायातून मिळवता येतो. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनावर उद्योगांची स्थापना होते. जड, अवजड व वजनघटित कच्चा माल असेल तर असे उद्योग कच्च्या मालाच्या परिसरातच स्थापन केले जातात. उदाहरणार्थ, साखर उद्योग, लोहपोलाद उद्योग, ताग उद्योग, वनावर आधारित उद्योग. तसेच वजन न घटणारा कच्चा माल असेल तर असे उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन होतात. नाशवंत कच्चा माल असेल तर तोही उद्योग या परिसरातच स्थापन होतो. कारण नाशवंत कच्च्या मालावर लवकर प्रक्रिया केली नाही तर तो माल खराब होतो. उदाहरणार्थ, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, नागपूरची संत्री यावर आधारित व्यवसाय. दुसरा घटक आहे हवामान. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर हवामान हा घटक फारसा परिणाम करत नाही. अत्यंत उष्ण, अतिशीत, दमट व कोरड्या हवामानाच्या प्रदेशात उद्योगधंद्यांचा विकास होत नाही. उदाहरणार्थ, भारतातील अतिउत्तरेकडील शीत प्रदेश, वायव्य भागातील उष्ण व कोरडे हवामान. या उलट सुसह्य व अनुकूल हवामान असलेल्या प्रदेशात उद्योगांचा विकास होतो. पूर्वी कापड उद्योगामध्ये हवामानाचा प्रभाव पडत होता.
कोरड्या हवामानात धागा तुटत असे. म्हणून असे उद्योग दमट हवामान असलेल्या भागात स्थापन केले जात असे. उदाहरणार्थ महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टी परिसर. पण आज कृत्रिमरित्या दमट हवामान निर्माण करता येते. म्हणून आज कापड उद्योग हे बाजारपेठेजवळ स्थापन झालेले दिसून येतात. तिसरा घटक आहे पाणी पुरवठा. कोणत्याही उद्योगाची स्थापना झाल्यास त्याला पाण्याची आवश्यकता असते. उद्योगांना शीतकरण, वितळण, धुलाई यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. अन्न प्रक्रिया, रसायन उद्योग, वस्तू निर्माण उद्योग, औष्णिक ऊर्जा उद्योग, जलविद्युत, खनिज तेल शुद्धीकरण अशा उद्योगांना मुबलक पाण्याची आवश्यकता असते. म्हणून असे उद्योग नदी, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी उभारले जातात. चौथा घटक आहे वीज पुरवठा किंवा ऊर्जा साधने. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी ऊर्जा साधनांची आवश्यकता असते. ही ऊर्जा खनिज तेल, कोळसा, नैसर्गिक वायू व वीज यापासून मिळते. काही उद्योगधंद्यांना कोळशाची जास्त आवश्यकता असते. लोह पोलाद उद्योगात कोळशाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. म्हणून त्याचे स्थानिकीकरण कोळशाच्या क्षेत्रात होते. उदाहरणार्थ दुर्गापूर, बोकारो, जमशेदपूर इत्यादी. काही उद्योगांना लांब अंतरावरून तारा व नळांद्वारे वीज पुरवठा केला जातो. म्हणून काही उद्योग हे कच्च्या मालाच्या क्षेत्राजवळ स्थापन होतात किंवा बाजारपेठेजवळ स्थापन होतात. पाचवा घटक आहे जागा व जमिनीची उपलब्धता. उद्योगाच्या निर्मितीसाठी मोठ्या जमिनीची आवश्यकता असते. सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश, पुरेशी वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी ते स्थापन होतात. पूर्वी उद्योग शहरी भागात स्थापन होत होते, पण आज तेथे जागेच्या टंचाईमुळे उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण होत आहे. उदाहरणार्थ पुण्याहून चाकण, चिपळूण, लोटे परशुराम अशा वेगवेगळ्या भागाकडे. दुसरे आर्थिक घटक आहेत. आर्थिक घटकात पहिला आहे बाजारपेठ सान्निध्य. उत्पादित मालास बाजारपेठीची आवश्यकता असते, कारण तेथूनच वस्तूचा पुरवठा ग्राहकांना करता येतो. उत्पादित वस्तूचे त्वरित वितरणासाठी बाजारपेठ नजीक असणे आवश्यक असते. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन ग्राहकाला स्वस्त दरात वस्तू उपलब्ध होते. नाशवंत उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, काच उद्योग, ग्राहकाभिमुख उद्योग हे बाजारपेठेजवळ स्थापन होतात. उदाहरणार्थ बेकरी उद्योग, तयार कपडे उद्योग यासारखे. दुसरा आर्थिक घटक आहे भांडवल. उद्योगाची स्थापना करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. जमीन खरेदी, इमारत उभारणी, यंत्रसामुग्री खरेदी, गोडाऊन उभारणी, कामगारांची वसाहत स्थापन करणे, त्यांचे वेतन व उत्पादित वस्तूंची जाहिरात करण्यासाठी भांडवलाची गरज असते. हे भांडवल सरकारकडून किंवा एखाद्या वित्त पुरवठादाराकडून उपलब्ध होते. शासन एखाद्या उद्योगाला भांडवल व जमीन उपलब्ध करून देत असेल किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देत असेल तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापन होतात. उदाहरणार्थ मुंबईजवळील उपनगरे ही औद्योगिक क्षेत्रे इतर शहरांपेक्षा उत्तम बँकिंग आणि आर्थिक सुविधांसाठी ओळखली जातात. ग्रामीण भागात आज उत्तम बँकिंग सुविधेमुळे उद्योग ग्रामीण भागात स्थापन होत आहेत. तिसरा घटक आहे कामगार किंवा मजूर पुरवठा. कोणत्याही उद्योगाला गरजेनुसार कामगारांची आवश्यकता असते. या कामगारांमध्ये कुशल व अर्धकुशल मजूर असतात. त्यांच्या कुशलतेवर रोजगार अवलंबून असतो. अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनविणे या उद्योगात कुशल कामगाराची गरज असते. तर बांधकाम, खाणकाम, कापड उद्योग यासाठी अर्धकुशल कामगाराची गरज असते. चौथा घटक आहे वाहतूक. उद्योग स्थापनेत वाहतूक हा एक महत्त्वाचा घटक आहे. कच्चा माल कारखान्यापर्यंत पोहोचविणे व तयार
पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याचे काम वाहतुकीच्या मार्फत होते. कच्चा माल वजनघटित असेल तर वाहतुकीवर मोठा खर्च होतो. म्हणून असे उद्योग कच्च्या मालाच्या परिसरात स्थापन होतात. उदाहरणार्थ कोळसा. टिकाऊ व हलका कच्चा माल असेल. पक्का माल दूर असेल तरी ते किफायतशीर असते. काही कच्चा माल अतिशय दूर अंतरावरून देखील किफायतशीर जलमार्गाद्वारे आणता येतो. असे उद्योग हे बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य अशा ठिकाणी स्थापन होतात. उदाहरणार्थ कागद उद्योग, लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग यासारखे. उद्योगधंद्यांवर राजकीय घटकही परिणाम करतात. राजकीय घटकात पहिला आहे शासकीय धोरण. शासकीय धोरण हे उद्योग विकासावर परिणाम करतात. शासन विविध योजना राबवून उद्योगांना प्रोत्साहन देत असतात. मागासलेल्या प्रदेशाच्या आर्थिक विकास होण्यासाठी शासन अर्थसहाय्य, जमीन, पाणी आणि वाहतूक व संदेश वहनाच्या सुविधा उपलब्ध करून देते. त्याबरोबर अशा उद्योगपतींना किंवा उद्योगांना शासन कर सवलत, विपणनाशी संबंधित सल्ला, आयात आणि निर्यातीसाठीच्या सुविधा देखील प्रदान करते. काही वेळा शासन अतिसंवेदनशील प्रदेशात कोणताही उद्योग स्थापन करू देत नाही. उदाहरणार्थ किनारी प्रदेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. दुसरं घटक आहे विशेष आर्थिक क्षेत्र. औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते. अशा क्षेत्रांना भारतात विशेष आर्थिक क्षेत्र असे म्हणतात. हे शासनाने विशेषत्वाने निश्चित केलेले क्षेत्र असते. हे क्षेत्र खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारीने विकसित केले जाते. या क्षेत्राचा विकास हा प्रामुख्याने निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो. उदाहरणार्थ सांताक्रूज, मुंबई येथील सिप्झ. इतर घटक. एक, स्थान विभाजन. वाहतूक खर्च कमी करण्यासाठी काही उत्पादनाचे विविध टप्पे करून विकेंद्रित केले जातात. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी, मोटार वाहन निर्मिती उद्योग. हे उद्योग बाजारपेठेजवळ असणे आवश्यक असते. म्हणूनच यातील विविध उत्पादन घटक वेगवेगळ्या टप्प्यांवर विभाजित करतात. त्यामुळे उद्योगांना आर्थिक फायदा मिळतो. 2. उद्योगांचे केंद्रीकरण. उद्योगांना आवश्यक असणारे घटक जेथे प्राकृतिक, आर्थिक, राजकीय उपलब्ध होतात तेथे उद्योगांचे केंद्रीकरण होते. या सुविधांचा आयता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्त्वावर या प्रदेशात इतरही उद्योग स्थापित होतात. त्यावेळेस प्राकृतिक व आर्थिक घटक प्रभावी नसतात. उदाहरणार्थ जगात ज्या ज्या ठिकाणी लोहपोलाद उद्योग आहेत त्या ठिकाणी त्या कारखान्याच्या पक्क्या माल्यावर आधारित भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे, गाड्यांचे सांगाडे निर्माण करणे इत्यादी या उद्योगांच्या विकासामुळे पुढे मोटारगाड्या निर्मिती, वेष्टीकरण, रेलगाड्या निर्मिती, रेल्वे इंजिन निर्मिती हे उद्योगही अशा प्रदेशात स्थापित होताना दिसतात. अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून काही भांडवलात जास्त नफा मिळवता येतो. विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओत अभ्यासूया. धन्यवाद.